धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषद नाही म्हणणार, आपण एक वार्तालाप मीडियाशी पत्रकारांशी करतोय. शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान किंवा शिवसंपर्क मोहीम ही काही नवीन नाही आहे. वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल, नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये त्यावेळेला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेची जी नेत्यांची फळी होती, मनोहर जोशींपासून प्रमोद नवलकरांपासून सुधीर भाऊ, दत्ताजी साळवींपासून सगळे हे नेते, दत्ताजी नलावडे, ही सर्व मंडळी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क मोहीम घेऊन जायची. एक भगवमय वातावरण करणं, एक शिवसेनेचा विचार प्रचार या सर्व गोष्टी या माध्यमातून होत असत. जिल्ह्यामध्ये तालुका स्तरांवर वेगवेगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची बैठका घेणं हा एक त्यामधला भाग असतो. संघटना बांधणी हा त्यातला प्रमुख उद्देश असतो आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना, कार्यरत असणाऱ्यांना एक त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करणं, त्यांच्यामध्ये जोश निर्माण करणं, उत्साह निर्माण करणं आणि संघटना वाढीचा भाग, अशा प्रकारचा हा एक शिवसेना संपर्क मोहीम. आणि आपण पाहिलं असेल या दिवसांमध्ये किंवा हा सप्ताह म्हणून आम्ही करत असू, अशा प्रकारे हे केल्यानंतर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी वातावरणामध्ये एक भगवमय वातावरण तर होतंच होतं आणि त्याचा एक कुठंतरी त्याचा बोध हा तिथल्या नागरिकांजवळसुद्धा जातो, जनतेमध्ये जातो आणि मग जनतेच्यासुद्धा ज्या काही अपेक्षा या पक्षाकडनं आहेत, शिवसेनेकडनं, त्यावेळेला सत्ता वगैरे काय नव्हती, परंतु या माध्यमातून लोक ही शिवसेना नेत्यांजवळ, शिवसेना प्रमुखांजवळ करायची आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हा सुद्धा या शिवसेना संपर्क मोहिमेचा एक भाग होता. आणि अशा प्रकारचं हे सातत्यानं या मोहिमा किंवा अशा प्रकारचे उपक्रम हे शिवसेनेतर्फे राबवले जातात. शिवसेना पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा या प्रकारच्या मोहिमा राबवल्या आणि यावेळेला या अगोदर दोनदा करोनाच्या काळामध्येच या होणार होत्या, परंतु करोनाचं ज्या पद्धतीनं महामारीचं स्वरूप फार रुद्र असं धारण केलं होतं, त्यामुळे या मोहिमा थांबल्या होत्या, होऊ शकल्या नव्हत्या. परंतु तरी संघटनेचं कामकाज आपल्या पद्धतीनं सुरू होतं, डिजिटल आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा. आणि आपल्या कार्यकर्त्यांची ये जा, नेत्यांची ये जा, मंत्र्यांचं संपर्क, मंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत एक वेगळा संपर्क, चांगल्या तऱ्हेनं संपर्क या महाराष्ट्राच्या जनतेशी विविध जिल्ह्यांमध्ये होतो. हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।